सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे। सरकार त्यासाठी अनेक योजना राबवत आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी त्यासाठी सरकारकडून खर्चही केला जातोय। मात्र नंदुरबारच्या दुर्गम भागामध्ये मातृत्वाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कुठलीही आरोग्य यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नसल्याचं अक्षरशः बांबू, बाण आणि ब्लेडनं प्रसूती केली जाते। काय आहे हा नेमका प्रकार आणि नंदुरबारच्या या दुर्गम भागामध्ये नेमकं घडतंय काय, पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। बाण, बांबू आणि ब्लेडने बाळंतपण। सुरक्षित मातृत्व आजही वाऱ्यावरच। नंदुरबार जिल्ह्यातील मातृत्वाचं भयावह वास्तव। मातृत्व म्हणजे केवळ जन्म देणं नव्हे, तर एका स्त्रीच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक जीवनातील एक सखोल आणि महत्त्वपूर्ण प्रवास आहे। मातृत्व हे प्रत्येक स्त्रीचं एक सुखद स्वप्न असतं, पण तिच्या या स्वप्नाशी खेळ होत असेल तर नंदुरबारमध्ये चक्क बाण, बांबू आणि ब्लेडने बाळंतपण केलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर सोडून नंदुरबारमध्ये आजही पुरुष दायांच्या भरवशावर प्रसूती होतीये। राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यू कमी व्हावेत म्हणून महाराष्ट्र शासनाने गेल्या 1.5 वर्षात 771 कोटी रुपये खर्च केलाय। मात्र नंदुरबारच्या दुर्गम भागात ना या योजना पोहोचल्या, ना सरकारची आरोग्य यंत्रणा। त्यामुळे आजही बांबूच्या काड्या, बाणाची पाती आणि दाढी करण्याच्या ब्लेडने प्रसूती केली जाते। धक्कादायक बाब म्हणजे ही वेदना कमी करण्यासाठी बाळंतिणीला मोहाची दारू पाजली जाते। या सगळ्यात किती मातांचा मृत्यू झाला आणि किती बाळं दगावली याची कुठे नोंदच नसल्याचं भीषण वास्तव चिमलखेडेचे नूरजी वसावे यांनी मांडलंय। 6 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या जांगटी प्राथमिक आरोग्य केंद्र या गावापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असताना ही परिस्थिती आहे। धडगाव आणि अक्कलकुवामध्ये शेकडो बाळंतपण करणारे वहाऱ्या आणि विंध्या। बाई अडली की पहाडातून लोक येतात। आतापर्यंत हजारो बायकांची सुटका केली। एकदा तर बाळ पोटात गेलं होतं, त्याला ब्लेडने तुकडे करून बाहेर काढलं। बाई अडली असेल तर तिच्या खाटेखाली गरम शेगडी ठेवतो, तिला गरम पाणी प्यायला देतो, मंत्र म्हणतो, ब्लेड आणि नाळ खड्ड्यात पुरतो। माझ्या वडिलांपासून आम्ही हे काम करतो। मी आतापर्यंत शेकडो बायकांची बाळंतपण केली, आता माझा मुलगाही करतो। वेदना थांबत नसतील तर थोडी मोहाची दारू पाजतो, नंतर बोटीत घालून गुजरातच्या दवाखान्यात नेतात। बोट नसते तेव्हा मलाच प्रसूतीसाठी घेऊन जातात। राज्यातील प्रत्येक गरोदर मातेची नोंद व्हावी, तिला योग्य पोषण आणि उपचार मिळावेत, दवाखान्यात सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं। सुरक्षित मातृत्वासाठी राज्याच्या 5 योजना सुरू असून गेल्या 1.5 वर्षात त्यावर तब्बल 771 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। प्रत्यक्षात राज्याच्या सीमेवर दुर्गम भागात आजही आरोग्य यंत्रणा पोहोचलेलीच नाही। मातृत्व योजनांसाठी सरकार कोट्यवधी खर्च करतं, त्यात जननी सुरक्षा योजनेसाठी 46 कोटी, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अनुदान योजनेसाठी 17 कोटी, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 44 कोटी, नवसंजीवन योजनेसाठी 11 कोटी, मातृत्व अनुदान योजनेसाठी 4 कोटी। दरम्यान ही गंभीर बाब आहे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कानावर ही गोष्ट घालणार असं उदय सामंतांनी सांगितलंय। याबाबत भास्कर जाधव यांना विचारलं असता लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्यावर त्यांची मतं विकत घेतली असं सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे। सुरक्षित मातृत्व योजना आहे ही अनेक दुर्गम गावांमध्ये पोहोचलेली नाही, त्यामुळे जी बाळंतपणं होत आहेत ती दाढीचे ब्लेड असतील किंवा बाण अशी या पद्धतीनं महिलांची बाळंतपणं आहे। असं असेल तर फार गंभीर बाब आहे। आपण जो प्रश्न विचारलेला आहे, मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या कानावर घालणार, ते नक्की याच्यामध्ये निर्णय घेतील आणि अशा पद्धतीचं चुकीचं काय होतं तर कारवाई करतील। मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले असं आहे ते शक्ती विधेयक हे महिलांना सक्षम करण्याकरता, महिलांचं रक्षण करण्याकरता, महिलांचे हक्क अधिक बळकट आणि मजबूत करण्याकरता आणलेले होते। परंतु हे सरकार नेहमीच महिलांच्या हक्कांच्या विरोधात, महिलांच्या अधिकारांच्या विरोधात निर्णय घेत आलेला आहे आणि म्हणून यांच्या काळामध्ये
ते शक्ती विधेयक जाणीवपूर्वक मंजूर झालं नाही, ते केंद्र सरकारवर ढकलून आपली जबाबदारी टाळतायत। दुसरीकडे भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। सरकारने निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनाची असते, अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी श्वेता महालेंनी केली आहे। तर संपूर्ण राज्यात योजना पोहोचलेल्या आहेत, नंदुरबारमध्ये नेमकं काय घडतंय याची माहिती घेते असं चित्रा वाघ म्हणाले आहेत। नंदुरबार हा दुर्गम भाग जरी असला तरी तिथे ते राहणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा त्यांचे जे नवजात बालकं आहेत त्यांची सुरक्षितता घेणं हे प्रशासनाचं काम असतं। राजकीय लोकांनी निर्णय घेतल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करणं त्या ठिकाणी हे ब्युरोक्रॅसीचं काम राहतं, परंतु ब्युरोक्रॅसी गांभीर्याने घेत नसल्यामुळे ही दुरवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। परंतु घटना ही अतिशय त्या ठिकाणी चिंताजनक आहे। नक्कीच तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी ही योजना ग्राउंडपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल अशा पद्धतीचे प्रयत्न केले आहेत। नंदुरबारच्या या घटनेबद्दल मी नक्की माहिती घेईन, पण एवढं मी आपल्याला जबाबदारीने सांगते, ही काय आत्ता नवीन आणलेली योजना नाही आहे। गेल्या 10 वर्षाच्या मध्ये अनेक योजना आणल्या, त्याच्यातली प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी अशी योजना आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा याची अंमलबजावणी निश्चितच झालेली असेल, तरी आपण जे म्हणताय त्या अनुषंगाने मी पुढील माहिती घेऊन आपल्याला कळवते। कुठे गर्भवती महिलेला रुग्णवाहिकाच मिळत नाही, रुग्णवाहिका मिळाली तरी तिला अर्ध्या रस्त्यावरच सोडून दिलं जातं। कुठे आजही रस्त्यानभावी बाळंतिणीला झोळीतून दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं आणि नंदुरबारमध्ये तर बाण, बांबू आणि ब्लेडने एक प्रकारे मातृत्वाशीच खेळ केला जातोय। हे वास्तव आहे 2047 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्राचं। प्रशांत जवेरीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।